नमस्कार, शामियाना किचन्समध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासनं स्वागत आहे. आज आपण शामियाना किचन्समध्ये एकदम चमचमीत अशा 2 रेसिपीज बनवतोय. घरात भाजी नसेल किंवा त्याच भाज्या खाऊन कंटाळला असाल, काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा झाली असेल, तर या 2 रेसिपीज नक्की ट्राय करा. अर्धी वाटी दही असेल तरी पण काम होऊन जाईल. एकदम चमचमीत रेसिपीज तयार होतील. यासाठी काय करायचं, गरमागरम तेलामध्ये उडदाचे पापड चांगले तळून घ्यायचे आहेत. सगळे पापड तळून एका प्लेटमध्ये काढून ठेवा. यानंतर पुढे लागणारं साहित्य बघूयात. उभा पातळ चिरून घेतलेला कांदा, लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये ठेचून घेतल्यात, कढीपत्त्याच्या पानांचे तुकडे करून घेतलेत. यानंतर एका बॉलमध्ये किंवा एका प्लेटामध्ये दही घ्यायचंय. इथे आपण 3 चमचे दही घेतलेले आहे. चांगलं फेटायचं आहे. यानंतर यामध्ये काही पावडर्ड मसाले घालतोय. हळद पावडर, धणे पावडर, लाल मिरची पावडर, कमी प्रमाणात गरम मसाला, बारीक चिरून घेतलेली भरपूर कोथिंबिरी. हे संपूर्ण मिश्रण एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे. दह्यामध्ये कोणत्याही प्रकारचे गुठळे राहता कामा नये. चांगलं फेटून घ्यायचे. इथे आपण भरपूर मलाईदार असं दही घेतलेलं आहे. सगळे मसाले दहीमध्ये चांगले फेटून घेतलेले आहेत. दही मसाला तयार झालाय, बाजूला ठेवून देऊयात. एका पॅन मध्ये तेल घालायचे, अर्धा चमचा तूप, हिंग, त्याचबरोबर राई, जिरे, बडीशेप, तिखटाच्या आवडीप्रमाणे हिरवी मिरची घेतली आहे. भाजीत ज्या हिरव्या मिरच्या घालतो त्या घालायच्यात, ठेचून घ्यायच्या आहेत. यानंतर यामध्ये ठेचून घेतलेला लसूण घालतोय आणि कढीपत्त्याची पाने तुकड्यांमध्ये कटिंग करून घेतलेली ती संपूर्ण तेलामध्ये परतून घेणार आहोत. लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत परतल्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबिरी घालायची आहे. उभा पातळ चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे. चांगलं एकत्रित असं मिक्स करून घ्यायचंय. कांदा लवकर नरम होण्यासाठी चवीनुसार मीठ घालायचंय. चांगलं परतून घ्यायचं आहे. कांदा थोडा नरम झाला की यामध्ये आपण तयार केलेला दही मसाला घालतोय. दही घालण्यावेळी गॅसची फ्लेम लो मिडियम ठेवायची आहे. लो मिडियम फ्लेमवरती दही चांगलं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून दही फुटत नाही. थोडं पाणी घालायचे आणि चांगलं एकत्रित एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे. अलगद हाताने हलवायचे, जेणेकरून दही फुटणार नाही. 1-1.5 मिनिटे अशाच प्रकारे परतून घ्यायचं आहे. अलगद अशी उकळी येऊ लागली आणि दह्याच्या किनारीला तेल सुटू लागलं की पापड अशा प्रकारे मोठ्या तुकड्यांमध्ये चुरून घ्यायचेत आणि ते त्या दह्याच्या मिश्रणामध्ये घालायचेत. ही संपूर्ण प्रोसेस लो मिडियम फ्लेमवरतीच करायची आहे, जेणेकरून प्रॉपर कन्सिस्टन्सीमध्ये दही पापडची भाजी तयार होते. खूप सोप्या पद्धतीने तयार होते. फक्त लो मिडियम फ्लेमवरती ही प्रोसेस करायची आहे. अशा प्रकारे पापड नरम होईपर्यंत परतायचा आहे. पापड घालून अर्धा मिनिटानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे, जेणेकरून पापड नरम होतील. उडदाचे पापड दह्यातलं पाणी शोषून घेतील आणि भाजी प्रॉपर कन्सिस्टन्सीमध्ये येते. त्यामुळे पापड चांगले मुरून द्यायचे दह्याच्या मिश्रणामध्ये. चला तर मग इथे आपली भाजी तयार झालेली आहे. गरमागरम रेसिपी सर्व करायची आहे. चला तर मग डिश सर्व करूयात. भाजी नसेल आणि फक्त अर्धी वाटी दही घरात असेल तरी पण तुम्ही ही चमचमीत रेसिपी बनवू शकता. ही रेसिपी तुम्ही चपाती, भाकरी, भात या सर्वांसोबत सर्व करू शकता. चला तर मग दही पापड रेडी झालंय. यानंतर आपण नेक्स्ट रेसिपीकडे वळूयात. रेसिपी नंबर 2 मध्ये आपण दही वांग बनवतोय. यासाठी इथे दही तर आवश्यक आहेच, परंतु वांगी देखील महत्वाची आहेत. यासाठी काय करायचंय, वांगी घ्यायची चांगली काटेदार आणि हिरवीगार देठ असलेली कोवळी वांगी घ्यायची आहेत. हिरवं देठ असलेली वांगी चांगली असतात. काय करायचंय, वांगी स्वच्छ धुवायची आहेत. अर्धा इंचावरती चिरायची आणि मधनं एका वांग्याचे 2 तुकडे करून घ्यायचे. पाण्यामध्ये ठेवायचे, जेणेकरून ते काळपट पडत नाहीत. फोडणी देण्यासाठी वेळ लागतो, त्यामुळे वांगी पाण्यामध्ये सुरुवातीला चिरून ठेवायची आहेत. फोडणी देण्यासाठी एका पॅन मध्ये तेल घालायचे. तेल चांगलं तापलं की यामध्ये राई, कांद्याच्या बिया, मेथी दाणे, बडीशोप, जिरे, कढीपत्त्याची पाने, सुकी लाल मिरची मधनं तोडून घालायची आहे. हे संपूर्ण मिश्रण तेलामध्ये परतून घेतल्यानंतर यामध्ये चिरलेली वांगी घालायची आहेत. वांगी घालून चांगलं पुन्हा एकजीव मिक्स करायचं आहे. वांगी तेलामध्ये 3 ते 4 मिनिटे परतायची आहेत. अलटून पलटून परतून घ्यायची आहेत. यामध्ये काही मसाले घालतोय. हळदी पावडर, काश्मीरी मिरची पूड. काश्मीरी मिरची पूड फक्त रंग येण्यासाठी वापरली जाते.
चवीनुसार मीठ घालायचे आणि एकजीव असं मिक्स करायचं आहे. आपण इथे टॉस करून घेतोय. संपूर्ण मसाले घालून वांगी झाकण ठेवून 3 मिनिटांसाठी वाफेवरती शिजवून घ्यायची आहेत. वांगी कच्ची पक्की ठेवली तरीही चालेल, चवीला चांगली लागतात. एकदा दोनदा मधनं हलवून घ्यायची आहेत. वांग्याच्या ज्या काही किनारी असतात त्यांना चांगला लालसर रंग आला की वांगी चांगली परतली आहेत समजून जायचं. पाहू शकता वांगी चांगली परतली गेलेली आहेत. यामध्ये भाजलेली जिरेपूड घालायची आहे. वांगी थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्या. यानंतर एका बॉलमध्ये दही घालायचे. इथे आपण 3 चमचे दही घेतले आणि गूळ घालून चांगलं फेटून घेणार आहोत. गूळ चांगला मेल्ट करून घ्यायचा आहे. या जागी तुम्ही गूळ पावडर देखील वापरू शकता. दह्यामध्ये 1-2 चमचे पाणी घातलं तरी पण चालेल, थोडी कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी. यानंतर तडका पॅनमध्ये 1 चमचा तूप घालायचंय. ठेचलेला लसूण घालायचाय. लसूण अर्धा मिनिटभर परतल्यानंतर यामध्ये लाल मिरची पावडर घालायची. तडका तयार झालाय. तयार केलेल्या वांग्याच्या मिश्रणामध्ये दही घालायचे. दह्याच्या वरती तडका घालायचा आणि वरनं बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि एकजीव असं मिक्स करायचं आहे. ही संपूर्ण प्रोसेस गॅसवर करायची नाही, अशीच करायची आहे. एकजीव मिक्स केल्यानंतर ही रेसिपी तुम्ही सर्व करू शकता. पाहू शकता बघूनच तोंडाला पाणी सुटते अशी रेसिपी आहे. दोन्ही रेसिपीज पटकन तयार होणाऱ्या आहेत. दही वांग्यासाठी फक्त वांग आवश्यक आहे. सो या दोन्ही रेसिपीज नक्की ट्राय करा. ही रेसिपी तुम्ही चपाती, भात, भाकरी या सर्वांसोबत सर्व करू शकता. दही पापड आणि दही बैंगनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास शामियाना किचन्सला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.